नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले होते। आता याच प्रकारची कारवाई रोहा तालुक्यात करण्यात आली आहे। रोहा तालुक्यातील धनगरआळी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापेमारी करत लाखो रुपयांची अग्नी शस्त्रास्त्र, प्राण्यांचे मौल्यवान अवशेष, चाकू, तलवारी अशी घातक शस्त्र हस्तगत केली आहेत। यामध्ये 4 12 बोर बंदुका, देशी बनावटीचे रिव्हॉल्वर, 5 धारदार चाकू, 2 तिवारी, 6 कोयते, 90 जिवंत काडतुस, 5 रिकामी काडतुस, बंदुका आणि काडतुसे बनवण्याचे साहित्य, हरिण आणि इतर प्राण्यांचे 22 मौल्यवान शिंगे यांचा समावेश आहे। तन्मय सतीश भोगटे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून तो घरातच एक छोटेखानी शस्त्रास्त्रांचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणाचा खुलासा स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांनी केला असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर या प्रकरणाचे धागेदोरे ड्रग्ज प्रकरणाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहेत का याची देखील चौकशी सुरू आहे। मात्र या गुन्हेगारी कारवायांमध्ये तरुणांचा असलेला सहभाग चिंतेचा विषय ठरत असून याकडे देखील पोलीस जातीने लक्ष देणार असल्याचं बाळासाहेब खाडे यांच्या मार्फत सांगण्यात आलं। रायगड जिल्ह्यामध्ये शस्त्रसाठा जप्तीची मोठी कारवाई झालेली आहे। रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही धाडसी कारवाई केलेली आहे। आपल्यासोबत नेमका हा गुन्हा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढते आणि गुन्ह्याचं उकल देखील तातडीनं आपल्या डिपार्टमेंटकडून केली जाते, आज ज्या पद्धतीनं गुन्हा आहे की शस्त्रसाठा बनवणे किंवा इतर जनावरांचे अवशेष सापडलेले आहेत, नेमकं काय प्रकरण आहे सर? त्या ठिकाणी एक तन्मय नावाचा एक 24 वर्षाचा तरुण आहे। तो फक्त 12वी पर्यंत शिकलेला आहे आणि त्याला दुसऱ्याकडून एक टेक्निकल नॉलेज भेटलं आणि त्यांनी त्या नॉलेजचा वापर हा बंदुका बनवणं, तलवारी बनवणं, कोयते बनवणं, जिवंत काडतुस बनवणं ह्यासाठी त्यांनी त्याचं नॉलेज वापरलेलं आहे आणि आम्हाला आपल्या रोहा या ठिकाणी त्याचा छोटा कारखाना मिळून आला मला। त्याच्यामध्ये 4 बंदुका, पिस्टल, बऱ्याचशा तलवारी, धारदार चाकू आहेत, कोयते आहेत आणि 90 जिवंत काडतुस आम्हाला मिळून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 22 जनावरांचे शिंगे पण आम्हाला तिथे मिळून आलेले आहेत। म्हणजे निश्चितच जनावरांची हत्या झालेली आहे। तर आम्ही शस्त्र अधिनियम आणि वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखवून अटक केली आहे। त्याला ही यंत्रसामुग्री कुठून मिळाली किंवा त्यांनी अजून काही वेपन्स कोणाला काही विकले आहेत का याबाबत आमचा तपास चालू आहे आणि निश्चितच कुठल्या तरी एक गंभीर गुन्ह्याला आळा बसलेला आहे। सर, ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये चरस असेल, गांजा असेल किंवा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर सापडतात, कोट्यावधीच्या अंमली पदार्थाची निर्मिती आणि त्या कारखान्यांवर देखील आपल्याकडून कारवाई झालेली आहे। हे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं मोठं यश असलं तरी देखील सर, रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या वाढत्या घटना ज्या आहेत त्या रोखण्यासाठी पुढे आपली कारवाई काय असणार आहे? हे जे आज शस्त्रसाठा सापडलेला आहे त्याचे धागेदोरे इंटरनॅशनल स्तरावर, आंतरराष्ट्रीय पातळीवर असतील का, काय अंदाज आहे? नाही, आम्ही त्याच्याबद्दल आरोपीकडे तर तपास करतच आहोत आणि बाकी सुद्धा आम्ही तपास करत आहोत। निश्चितच हे धागेदोरे असू शकतात आणि जर असतील तर ते आम्ही समूळ उच्चाटन आम्ही करू। त्याच्यामध्ये आम्ही रायगड पोलिसाच्या आपण बघताय की बऱ्याच दिवसापासून चांगल्या कारवाया आहेत आणि अशा कारवायामुळे होणारे भविष्यातील मोठ्या घटना किंवा मोठे काही गुन्हे असतात ते टळू शकतात। निश्चितच रायगड पोलिसाची एक उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी सध्या चालू आहे। सर्वच LCB आहे, आमचं पूर्ण जिल्हा पोलीस दल याच्यामध्ये सक्षम आहे आणि सक्षम ठरलेलं आहे की आम्ही खूप मोठे स्कॅम ओपन केलेले आहेत आणि असेच आम्ही करत राहू आणि निश्चितच आम्ही ह्या गुन्हेगारीवरती आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि होणार आहे देखील। वादळवारा लाईव्ह साठी अमोल कुमार जैन सह धम्मशील सावंत, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।